गुड मॉर्निंग. हॅलो. कसा काय चालू आहे अभ्यास? 10वीचे विद्यार्थी म्हणजे पहिली लढाई. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 2 प्रॅक्टिस सेट 6.1 चॅप्टर 6 ट्रिग्नॉमेट्री. एक्झाम्पल 1. इफ साइन थिटा इज इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. यामध्ये आता सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे. पहिला नंबरचा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता यामध्ये साइन थिटाची किंमत दिली आहे आणि कॉस थिटा काढायचा आहे, म्हणजे हा फॉर्म्युला लागतो. मग आता कॉस थिटा जर इकडे ठेवायचा असला तर साइन थिटा तिकडे न्यावं लागेल. म्हणजेच कॉस थिटा स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे इकडे आलं तर मायनस होईल. मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता आपण किमती टाकू. 1 मायनस 7/25चा स्क्वेअर. 1 मायनस 49/25चा स्क्वेअर आहे 625. आता हे सॉल्व करताना या दोन्हीचं प्रॉडक्ट येईल. 625 मायनस 49/625. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, याचं सबट्रॅक्शन येते 576/625. आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेऊ. यासाठी सगळे स्क्वेअर माहीत पाहिजे. कॉस थिटा इज इक्वल टू, हा 24चा स्क्वेअर आहे आणि हा 25चा. आता टॅन थिटा काढण्यासाठी असा फॉर्म्युला पाहिजे की त्यात टॅन थिटाही पाहिजे आणि या दोनपैकी एखादी तरी व्हॅल्यू पाहिजे, नाही तर दोन्ही पाहिजे. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हा फॉर्म्युला आहे. आपल्याला ह्या दोन्ही किमती माहिती आहेत. साइन थिटाची किंमत आहे 7/25 आणि कॉस थिटाची 24/25. इकडे टॅन थिटा. हे डिव्हिजन असं लिहितात, 7/25 डिवाइड बाय 24/25. आणि फ्रॅक्शनच्या डिव्हिजनमध्ये हे दुसरं पद उलटं होईल. 7/25 मल्टिप्लाइड बाय 25/24. तर हे कॅन्सल होईल आणि शिल्लक राहिला 7/24. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू आली 7/24. म्हणजे आन्सर आहे कॉस थिटा इज इक्वल टू 24/25 आणि टॅन थिटा इज इक्वल टू 7/24. दुसरं एक्झाम्पल आहे, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. आता याच्यासाठी फॉर्म्युला येईल सोल्युशन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर किमती टाकल्या तर 1 प्लस टॅनची किंमत आहे 3/4 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 9/16. म्हणजेच हे इकडे 16 येईल. 16 प्लस 9/16 म्हणजेच 25/16. ही सेक स्क्वेअर थिटाची किंमत आहे. आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेतले. टेकिंग स्क्वेअर रूट
सेक थिटा इज इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट 5 आणि 16चा स्क्वेअर रूट 4. तर पुढचा फॉर्म्युला, या धड्यामध्ये सगळे फॉर्म्युलेच आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. म्हणून कॉस थिटा बरोबर 1/5/4. म्हणजेच हे इकडे उलटं होते 4/5. कॉस थिटाची किंमत आहे 4/5. आन्सर सेक थिटा इज इक्वल टू 5/4 आणि कॉस थिटा इज इक्वल टू 4/5. एक्झाम्पल 3. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 दिला आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. यासाठी फॉर्म्युला घेतला 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 + 40/9चा स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 + 40चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16 आणि एका झिरोचे 2 झिरो. 9चा स्क्वेअर 81 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता हे इकडे येईल 81 + 1600/81 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याची सम होते 1681/81 कोसेक स्क्वेअर थिटा. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. याचा स्क्वेअर रूट आहे 41, याचा स्क्वेअर रूट आहे 9 आणि इकडे कोसेक थिटा. आता दुसरा फॉर्म्युला, साइन थिटा इक्वल टू 1/कोसेक थिटा. म्हणजे 1/41/9. आता हे इकडे उलटं होईल, म्हणजेच 9/41 ही झाली साइन थिटाची किंमत. आन्सर कोसेक थिटा इज इक्वल टू 41/9 आणि साइन थिटा इज इक्वल टू 9/41. इफ 5 सेक थिटा minus 12 कोसेक थिटा इक्वल टू 0, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा, कॉस थिटा अँड साइन थिटा. सोल्युशन. आता पहिले जे गिवन आहे ते लिहून घेतलं. सोल्युशन, 5 सेक थिटा -12 कोसेक थिटा इक्वल टू 0. आता ही टर्म इकडे गेली तर प्लस होईल, म्हणजे 5 सेक थिटा इक्वल टू 12 कोसेक थिटा. आता ही टर्म इकडे आणू आपण आणि हे 5 इकडे नेऊ. सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इक्वल टू हा 12 वर राहील आणि हा 5 इकडे येईल, 12/5. म्हणजेच सेक थिटा डिवाइड बाय कोसेक थिटा इक्वल टू 12/5. तर सेक थिटा म्हणजे 1/कॉस थिटा डिवाइड बाय आणि कोसेक थिटा म्हणजे 1/साइन थिटा. हे लक्षात ठेवायचं, इथे एस असला तर इथे सी येतो, इथे सी असला तर इथे एस असतो. इक्वल टू 12/5.
म्हणजेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू 12/5. आता हे पहिली टर्म आहे हे कॉस थिटा खालीच राहिलं, ही दुसरी टर्म अशी उलटी झाली म्हणून इथे साइन थिटा आलं. पण साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा होते, म्हणजे टॅन थिटाची किंमत आली 12/5. आता आपल्याला टॅन मिळाला आहे, मग हा फॉर्म्युला वापरू. 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 + 12/5 स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 + 12 स्क्वेअर 144 आणि 5 स्क्वेअर 25. मग 25 इकडे येईल. 25 + 144 अपॉन 25. दोन्हीची सम केली तर 169 अपॉन 25 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेतले तर याचा स्क्वेअर रूट आहे 13 आणि याचा 5 इक्वल टू सेक थिटा. आता कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू 1/13/5. हे आता असं उलटं येईल म्हणून कॉस थिटा बरोबर 5/13. आता पुढचा फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून साइन स्क्वेअर थिटा प्लस 5/13 स्क्वेअर इक्वल टू 1. आता ही टर्म इकडे नेली तर मायनस होईल. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - 5/13 स्क्वेअर इक्वल टू 1 - 25/169. म्हणून साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू, तर इथे 169 येईल, या दोन्हीचा प्रॉडक्ट -25/169 म्हणजेच 144/169. आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घ्यायचे. मग इथे साइन थिटा येईल आणि इथे 12/13. 144चा स्क्वेअर रूट 12 आणि 169चा स्क्वेअर रूट 13. ॲन्सर आहे सेक थिटा इज इक्वल टू 13/5, कॉस थिटा इज इक्वल टू 5/13 अँड साइन थिटा इज इक्वल टू 12/13. हे पायथागोरसचं त्रिकूट पाठ असलं ना, गणित सोडवायला सोपे जातात. 5, 12 आणि 13 म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इक्वल टू 13 स्क्वेअर. ह्या किमती पहिलेच माहीत असल्या तर गणित चुकतच नाही. एक्झाम्पल 5. इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. Solution: tan theta is equal to 1. From the table of trigonometric ratios, we know that tan 45 degree is equal to 1. Therefore, theta is equal to 45 degree. आता ह्या व्हॅल्यू पण सगळ्या पाठच पाहिजे. मग यामध्ये 45 डिग्री अँगल असेल तर साइन थिटा इज इक्वल टू साइन 45 डिग्री
इज इक्वल टू 1/√2. तसंच कॉस थिटा इक्वल टू कॉस 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. तशी सेक थिटाची व्हॅल्यू सेक 45 डिग्री इज इक्वल टू याच्या उलट म्हणजे √2. आणि कोसेक थिटा इक्वल टू कोसेक 45 डिग्री इक्वल टू साईनच्या उलट म्हणजे √2. आता याच्यात किमती टाकायच्या. साईन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इक्वल टू साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री अपॉन सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 इक्वल टू 1/√2 प्लस 1/√2 अपॉन √2 प्लस √2. आता हे दोन्ही सारखेच आहे म्हणून याची प्लस होते, म्हणजे 2 × 1/√2 अपॉन हे पण दोन्ही सारखे आहे म्हणजे 2√2. आता हे सॉल्व करताना एकही ओळ गायब करायची नाही, नाहीतर चुकते. इथे हा 2 कॅन्सल होईल म्हणजे 1/√2 हे रेश म्हणजे डिवाइड बाय आणि पुन्हा 1√2. आता √2 आणि √2 या दोन्हीचा प्रॉडक्ट येतो √2 म्हणजे 1/√4 आणि 4चा स्क्वेअर रूट 1/2. ॲन्सर आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू 1/2. 6वं एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. सोल्युशन, पहिले याच्यात LHS घेतला. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. आता हे जर सॉल्व केलं तर इथे 1 आहे, मग साइन स्क्वेअर थिटा आणि या दोन्हीचा प्रॉडक्ट कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. आता हा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे 1/cos थिटा. आणि ही किंमत कशी टाकली ती पण लिहायची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तर 1/cos थिटा म्हणजे सेक थिटा इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. सेकंड एक्झाम्पल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सोल्युशन, LHS. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थिटा. आता इथे हे कॉस स्क्वेअर थिटा
आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा होते. मग ते कुठून लिहिलं ते पण लिहायचं. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर कॉस थिटा आणि सेक थिटा दोन्हीचा स्क्वेअर. कॉस थिटा आणि सेक थिटा म्हणजे 1 कॉस थिटा. म्हणजेच हे कॅन्सल होईल, म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणजेच 1, म्हणजेच RHS. LHS is equal to RHS. Therefore cos square theta 1 plus tan square theta is equal to 1. तिसरं एक्झाम्पल, रूटमध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. सोल्यूशन LHS इक्वल टू रूटमध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. आता इथे ए प्लस बी ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला मिळण्यासाठी आपण इथे 1 प्लस साइन थिटाच्या ठिकाणी 1 मायनस साइन थिटाने दोन्हीकडे मल्टिप्लाय करू. म्हणजे ही टर्म अशी होईल 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. टर्म हीच घ्यायची, फक्त हे चिन्ह बदललं आणि इथे आणि इथे दोन्ही ठिकाणी सारखंच घ्यायचं. आता ह्या दोन्ही टर्म सारख्या आहेत म्हणजे याचा स्क्वेअर येईल. ए मायनस बी ए मायनस बी म्हणजेच ए मायनस बीचा स्क्वेअर 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर आणि हे ए प्लस बी ए मायनस बी, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं झालं हे. म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे चिन्ह इथून आहे. आता ए स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. 1 प्लस साइन थिटाचा स्क्वेअर 1 मायनस आणि इथे कॉस स्क्वेअर थिटा येते. आता ही टर्म पण स्क्वेअर आहे आणि ही पण स्क्वेअर आहे आणि हे रूट चिन्ह आहे. मग रूट चिन्ह आणि हे स्क्वेअर स्क्वेअर निघून जातात. म्हणजे 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता हा डिनॉमिनेटर या दोन्ही याला देता येतो. 1 मायनस कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा आणि साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा. आणि हेच RHS आहे. LHS इज इक्वल टू RHS 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. चौथं एक्झाम्पल, सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. पहिले सोल्युशन लिहून घेतलं. LHS सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि कॉट थिटा प्लस टॅन थिटा. अशा गणितांमध्ये ह्या सगळ्या किमती साइन कॉसमध्येच बदलवून घ्यायच्या. आता सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा, नंतर कॉस थिटा तसाच आहे,
नंतर कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साईन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे साईन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे आपल्या एक्झाम्पलमध्ये कॉस आणि साईन हे दोनच टर्म आहेत. आता हे ए मायनस बी आहे, हे ए प्लस बी आहे. आता याच्याशी आपण प्रॉडक्ट करू. इथे अपॉन 1 आहे हे, म्हणजे 1 मायनस या दोन्हीचा स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन कॉस थिटा. हा पहिला ब्रॅकेट. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे साईन थिटा आणि कॉस थिटा आहे. म्हणजे या दोन्हीचा प्रॉडक्ट होईल, हे इथे मल्टिप्लाय, हे इथे मल्टिप्लाय. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन खाली साईन थिटा इंटू कॉस थिटा. तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साईन स्क्वेअर थिटा आणि खाली कॉस थिटा. आणि इकडे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 आणि अपॉन साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता या साईन स्क्वेअरशी हा साईन कटला, म्हणजे इथे साईन अपॉन कॉसला राहिलं, म्हणजे साईन थिटा अपॉन कॉस थिटा आणि इथे 1 अपॉन कॉस. मग साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा आणि 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा. आणि हीच RHS बाजू आहे. LHS इज इक्वल टू RHS. सिन्स सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा सेक थिटा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप अभ्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. गुड बाय.